जर हा मोबाईल खाली पडला तर माझा खेळ संपला. त्यावाला स्वतः बी जाऊन देणार आणि आम्हाला पण जाऊ देणार. इलेक्ट्रिक व्हेकल काय हाल करून ठेवले एवढा चारा नाही म्हणजे लोक दोन्ही निघला एक जीवना 09 मोठं ब्लॉगर नाम आहे मग. गुड मॉर्निंग भावानो. आज आहे संडे. जर संडेला आपण राईडिंग करत असतो तर आज आपण जाणार एका नवीन राईडवर. झटपट फटाफट रेडिओन तुम्हाला कुठं जायचं ते सांगतो. चला. तर आज आपण जाणार एका स्पेशल ठिकाणी. त्या ठिकाण म्हणलं जातं सांगलीचं एक मिनी महाबळेश्वर. त्या ठिकाणावर तर आपली राईड आहात ही चालू झालेली आहे. तर आपण जाणार आता दंडोबा या ठिकाणी सांगलीतील मिनी महाबळेश्वरला. पण आतापर्यंत जेवढ्या मी राईड केल्या त्या एकट्या केल्या. तर आज मी एकटा नाही करणार. माझा भाऊ, माझा जिगरी यार ऋषिकेश पाटील हे माझ्यासोबत आहेत. या सर इकडं. ऋषिकेश पाटील सर या. हे आमचे यार ऋषिकेश पाटील सर, आमचे जिगरी खास यार. तर आपल्याला सगळा सेटअप हा बाहेरच करावा लागतो, घरातून काय होत नाही. चला तर जाऊया. चला तर मग आज आपली राईड सुरू झालेली आहे. आता किती वाजले सर? 1:20 झालेले आहेत. ते बघा 1:20 राईड चालू केली आहे. आपली राईड ही जाणार आहे मग सांगितल्याप्रमाणे सांगलीतील मिनी महाबळेश्वर म्हणजे दंडोबा या हिल स्टेशनला. तर तो एरिया तर भारी आहे. तर तिथे एक छोटस मंदिर पण आहे, ते पण दाखवतो. तर आता ग्रीनरी तर काय नसणार तिथे त्या ठिकाणी, कारण का पावसाळा संपलाय. पावसाळ्यात खूप ग्रीनरी असते तिथं. पण ऋषी सर, हे आमचं गाव म्हणजे ज्या गावात मी राहतो ते आमचं गाव. तसं हिरवगार गाव आहे बघा. हे भाऊ कुठं ठोकून आलाय वाटतं. कुठं ठोकून आलाय वाटतं. चुपटवाला फर्स्ट टाइम मी ही ग्लोव्ह घालून राईड करत आहे. फर्स्ट टाइम. तर फील तर असा खूप असा वेगळा वाटालाय, कारण का कधी असं राईड ग्लोव्ह घालून नाही केली. आणि हे ग्लोव्ह आहे लूज. प्लस ह्याचं फीडबॅक हा 5 स्टार रेटिंग मधलं 2 स्टार रेटिंग. कारण काय ह्याला हे फ्री हँड साईज आहे, माझ्या हातातच बसना. प्लस ह्याला टच सेन्सर काय नाहीच आहे. याला सेफ्टीसाठी तर आहे चांगलं, तर टच साठी काय चांगलं नाहीये. हे मला कमीत कमी मिळालेलं आहे 300ला. मी ऑनलाईन मागवलेलं. आता मी जस्ट म्हणजे रायडिंगचे जे हे असतात ना शॉप, तिथं जाऊन विचारलं. वेगाचं ग्लोव्ह होतं. त्या वेगाच्या ग्लोव्हची किंमत त्याने सांगितली मला 600 रुपये. हे मा असा रिॲक्शन झाला माझा. हे मा शक्ती दे ना मा. हा 600 रुपये ग्लोव्ह साठी. प्लस आता मी रायडिंग जॅकेट घ्यायचा विचार चाललाय माझा. त्या रायडिंग जॅकेटची किंमत 5000 स्टार्टिंग. मैं गरीब हूँ. एक पगार झाला माझा त्यातला. म्हणजे त्या रायडिंग गिअर साठी, रायडिंग जॅकेट साठी मला कमीत कमी 2 ते 3 महिने वेटिंग करावं लागणार. जर 2 महिने जर मी 2-2 हजारांना जर साठवलं तर कुठेतरी मला नाही होणार की सर. असं मला डिमोटिवेट करू नका सर. करू नका सर. तुम्हाला माझ्या संग मोटिवेशन साठी आणलं मी सर. तुम्हाला ट्रॅफिक मध्ये 2 व्हीलर असण्याचा फायदा हाच असतो की कसं पण कसं पण घालायचं. हो नाही ऋषी सर. कसं पण घालता येतं. तर आता माझे 2 टार्गेट आहेत की एक पहिला रायडिंग जॅकेट घेणार मी. ते कमीत कमी आता मला 5000 सांगितले. मला टेन्शन आलंय त्या गोष्टीला. आणि एक गोष्ट म्हणजे मला घ्यायचा आहे गोप्रो नाही DJI Action 4 सॉरी DJIचा Action 4 कॅमेरा घ्यायचा आहे मला. आता तो पडणार मला Action 4 मला सांगितलाय 20,000. आता हे रिक्षावाला स्वतः बी जाऊन देणार आणि आम्हाला पण जाऊ देणार.
अँगल कसा येतोय मला काय माहित नाही, तुम्हाला कसा अँगल दिसतोय हे मला माहित नाही, कारण का हा अँगल मी पहिल्यांदा सेट केलाय. तर ती काय त्यामुळं हा व्ह्यू कसा वाटतो ते मला सांगा. ही आमची कृष्णा नदी, ज्या नदीमुळे कमीत कमी जयसिंगपूर सिटी व उदगाव गावाला पाणी पुरवठा हा कधीच थांबत नाही. इलेक्ट्रिक व्हेकलचे काय हाल करून ठेवले बघा. एवढा तारा, होय आईचं पुरेपूर वापर, तेवढा तारा घातले काकांनी. इथून जायचं आपल्याला राईटला, हा लागला सोलापूर पंढरपूर हायवे. त्या हायवेला जायचे ठिकाण. मी ऋषी साहेबांना ह्या ट्रिप साठी का अप्रोच केलं, का बोलवलं, कारण ह्याचं कारण हे आहे की ऋषी सर ह्या रूटला म्हणजे कायम असतात. हे रूट त्यांच्या माहिती आहे, त्यांना ह्या रूटची सगळी माहिती आहे, त्यामुळे मी त्यांना बोलवलंय. नाही तसंच आहे ते. 150 पास होईल आपल्याला. 150 रुपया देगा. 150 रुपया. 150 रुपया देगा. दीडशे. तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आमचे ऋषी सर हे खूप आम्हाला साथ देणारे माणूस आहेत. ही आमचे ऋषी सर. ऋषी सर कॅमेरात बघून हाय करा प्लीज. हाय करा, हाय असं. हा ओके. तर आपण आता चाललेलो आहोत सोलापूर, कुठला होता, सोलापूर पंढरपूर हायवे होता ना. हा, सोलापूर पंढरपूर हायवे वरून आपण त्या डेस्टिनेशनला चाललोय. हायवे तर एक नंबर आहे. तर आता आपल्याला कमीत कमी अजून आपण पोहोचू तिथे 2 वाजता, बरोबर 2 वाजता. 1:30 वाजले हो. आता का 1:30 वाजले आता. 2:15 पर्यंत पोहोचू आपण तिथं. मग तिथून मग आपण थोडा व्हिडिओ करून मग आणि रिटर्न येणार. ओके. गॉगल मग सांगितलं असं घेऊन आलो असतो. मग माझ्याकडे होते की घेऊन आलो असतो. हो, दुसऱ्याचं नको म्हणता. होय, आमचं कसं चालणार, तुम्हाला तेवढं पोरींचं तेवढंच चालणार. हो बरोबर आहे, पोरींचाच विषय आहे. हा माणूस, हा मेंबर, मी म्हणालो त्याला तू जर सांगितलं असतं तर गॉगल घेऊन आलो असतो. तर म्हणतोय दुसऱ्यांचं घालायचं नसतंय, कुठून जेवढं घालणार, आमचं दिलेलं घालणार नाही भाऊ, असं करतोय. हा, लोक बघायलाच नाही. फेमस आहे मी. हा, लोक बघायलाच नाही. हा, फेमस आहे. कुठल्या अँगल ना. आता आपण लागलो मेन हायवेला, की सोलापूर पंढरपूर हायवे आहे तो. आता आपण सर्व्हिस रोड सोडून आता आलोय मेन हायवेला. सोलापूरचा रस्ता आहे 5 तास. ऋषी सर म्हणतायत की इथून सोलापूरचा रस्ता आहे 5 तासाचा. आता मला जर सांगा तुम्ही, इथून जर खेडशिवापुरीला जायचं म्हणला, पुण्याला जायचं म्हणला खेडशिवापुरीला, तर 4 व्हीलर लागतात किती तास माहिती काय, 4 तास लागतात. 4 ते 5 तास. 2 व्हीलर वरून किती तासात जाईल आपण? 7 तास. ही या गाडीनं, स्प्लेंडर गाडीनं तर जायचं म्हणला, स्प्लेंडर गाडीनं. तर मी म्हणालो 2 व्हीलर जावं, तिथे एक व्हिडिओचा कंटेंट टाकायला होतो. तर आज आपला दिवस खूप स्पेशल आहे. याचं कारण म्हणजे रोजची ती दगदग, रोजची ते काम आणि रोजची ती टेन्शन यापासून आज आपण दूर जाणार आहोत. म्हणजे आज आपला रस्ता घेऊन चाललेला आहे सांगलीतील मिनी महाबळेश्वर असलेले दंडोबा हिल्स. आज आपण निघालेलो आहोत सांगलीवरून निसर्गाच्या स्वर्गात म्हणजे दंडोबा. दंडोबा हे निसर्गाचं स्वर्ग आहे.
रस्ता छोटासा आहे, पण तुमचा भाऊ या घेऊन चाललेला आहे तुम्हाला या रस्त्यावरून त्या ठिकाणाला. या हायवेला गाडी पळवायला मजा तर वाटते, पण त्या ठिकाणी जर मोठी कुठली स्पोर्ट्स बाईक असते तर लई मजा वाटते. लई म्हणजे असं केलं असतं ना, सांगतात साई 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 करत एक नंबर झाला असता. भाऊ शूट करत आहे, शूट आणि गाडीवर बसले जोशी सर. कसली गाड़ी होती थी? भाई लोग अपना शूट कर रहे हैं, शायद भाई ने नई गाड़ी ली है इसलिए उसका शूट चल रहा है. भाई के लिए दिल से सलाम, दिल से कॉन्ग्रेचुलेशन. एक दिन हमारे पास भी बहुत अच्छी गाड़ी आ जाएगी. आप लोगों ने अगर सपोर्ट किया दिया जल्दी जल्दी तो हमारे पास भी उससे भी बढ़िया गाड़ी आ जाएगी. धन्यवाद. आता मला एक गोष्ट आठवली. इंस्टाग्रामवर एक आता नवीन मोटिवेशनल ट्रेंड आलाय. मोटिवेशनल ट्रेंड म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. तर मोटिवेशनल ट्रेंड हा असा आहे की म्हणजे मुलं आताची जी पिढी आहे ती सांगत आहे की ब्लॉगिंग कसं करायचं. ब्लॉगिंग बद्दल मोटिवेशन करतात. बाबा कॅमेरा उचलायचा, कंटिन्यू बोलायचं, बोलत राहायचं, सपला विषय, लागायचं नाही, काही नाही. आणि घरच्यांचा म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही, त्याचा विचार करायचा नाही. मान्य आहे तुमची मोटिवेशन, मान्य आहे मला, म्हणजे मोटिवेट करता लोकांना, हे खरं आहे. पण ब्लॉगिंग ही इंडस्ट्री ही नुसतं बोलण्यावर नाही चालत, काहीतरी कंटेंट ही लागतच. आता माझं तुम्ही कंटेंट मी कमीत कमी दीड महिना होता व्हिडिओ टाकत आहे, तरी अजून मला तशी म्हणावं तशी ग्रोथ नाही आहे. कारण का माझं कंटेंट अजून तेवढं इम्प्रुव्हमेंट नाही आहे कंटेंट मध्ये. तर मी हळूहळू कंटेंट मध्ये इम्प्रुव्हमेंट करालोय. हे जे मोटिवेशन आहे ते प्लीज म्हणजे असं तुम्हीच समजून घ्या की बाबा ब्लॉगिंग इंडस्ट्री एवढी सोपी नाही आहे, ही खूप टफ आहे. नुसतं माईक समोर कॅमेरा समोर बोलणं म्हणजे झालं तसं नाही आहे. तर ह्याला काहीतरी कंटेंट लागतं. लोक तुम्हाला काहीतरी बघण्यासाठी काहीतरी कंटेंट द्यावं लागतं लोकांना. तर ह्या कंटेंट लोकांनी उचललाय की मोटिवेशन ब्लॉगर कसं बनायचं, हेच कंटेंट उचललाय लोकांनी. प्रवास राहिला आपला 15 मिनिटं राहिलाय, कारण जायचं कुणीकडं आहे काय तेच काय कळणार. राहिलाय मस्त 15 मिनिटाचा प्रवास. हो, जायचं कुणीकडं, 2:30 वाजत आले. समोरून नाही वाटत. हा असेल काय ऋषीच. समोर नाही ना चालल्यात ना नंबर समोर. येताना आपल्याला दिसला नाही, मग रोड येताना रोड दिसला नाही.
बरोबर हेच बघा, ऑफ रोडिंग रोड चालू झाला. कमीत कमी कितीला आपण राईड चालू केली ऋषी? आपण किती वाजता निघालो होतो? 1 वाजता. एक ला निघून 1.5 तास लागला आपल्याला तिथे यायला. पुढे गेले की रोड आहे चांगला. सगळ्यात मोठी ट्रिप म्हणजे ही. कमीत कमी 46 किलोमीटरचा प्रवास होता आपला हा. तर आतापर्यंत जेवढ्या ट्रिपा केल्या त्या काय तर 20-25 किलोमीटरच्या आसपास केल्या. तर सगळ्यात मोठी ट्रिप ही होणार आहे आपली 25 किलोमीटर. चंदोबा हिल स्टेशन, चंदोबा हिल स्टेशन. करायलाच पाहिजे, स्प्लेंडर आहे हो. हा, सगळ्यात हे आपली दिलजान, दिलरुबा आपली, दिलरुबा रागावली दिलरुबा रागावली. आपण आता कमीत कमी 46 किलोमीटरचा प्रवास करून आला. आपण थांबलेलो आहोत. तर इथलं लोकेशन बघून मग आपण जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. ते बघा या लोकेशनवर जर तुम्ही पावसाळ्यात जर आला तर असला भारी व्ह्यू भेटणार तुम्हाला एकदम कडक. कारण का हिरवं गार एकदम मस्त पाहिजे. तर आपण आता या ठिकाणाचा व्ह्यू एन्जॉय करत असताना निवांत आणि खूप मजा वाटत आहे. खूप ऊन पण नाही, काही नाही, थंडीचा वारा गार. तर आता आम्ही थोडा 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन झालेला आहे आमचं. तर आता आम्ही जाणार. तर आमचं करिअरवर डिस्कशन झालं थोडंफार, ऋषीचं आणि माझं थोडंफार सिरियस करिअरवर डिस्कशन करून आता आपण निघालेलो आहोत. तर मी माझ्याकडे इंस्टा 360 तर नाही आहे. तर इंस्टा 360चा जुगाड मी कसा केला आहे बघा. हे माझा ट्रायपॉड मी इथे बांधलेला आहे. हे जे हे असतात काय म्हणतात त्याला, ब्लॉक्स उघडून हे मोठं केलेलं आहे. आता मी ह्याचा व्ह्यू कसा येतो ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हे जुगाड मी इंस्टा 360चं केलेलं आहे. तर माझ्याकडे iPhone 13, त्या 13 मी चालू करणार व्हिडिओ. अजून आता हे जरा हे बघा, ते दंडोबाची कमान, हे निसर्ग पर्यटन स्थळ दंडोबा. आतापर्यंत जेवढं पण टेन्शन आलं काय वाटलं नाही. कारण काय 5 नव मी तुम्ही डिस्प्ले जर गेला तर डिस्प्लेची किंमत आहे 10,000. मग कमीत कमी 3 महिने काम करावं लागणार मला. 3 महिने काम करून मग त्याचा डिस्प्ले चेंज करायला लागणार, चेंज होणार. तर लोकेशन कसं वाटतं हे मला कमेंट मध्ये सांगा. एकदम डोंगर भाग आहे. डोंगर भाग असल्यामुळे लोकेशन अहो समजून घ्या. आता पावसाळा नाही आहे, हा हिवाळा. तर काट्या कुठ्याच असणार आता.
आता मी पोचलेलो आहे एका सनसेट पॉईंटला. ते सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवत थांबा. तिथं आत्ता जाऊ शकत नाही, थांबा थोडा वेळ थांबा, जातो आणि तिथं दाखवतो. तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा. हे समोर विमान जात आहे, हे दिसत असेल, आणि हा तो व्ह्यू. हा सेमच व्ह्यू तुम्ही जर बघितला तर पावनखिंड आणि कुठला आंबाघाट ह्या ठिकाणी मिळेल तुम्हाला. सेमच व्ह्यू, दुसरा काहीच फरक वाटणार नाही तुम्हाला ह्या व्ह्यूमध्ये आणि त्या व्ह्यूमध्ये. तो पण व्हिडिओ मी करणार आहे लवकरच. तर आता तर हा व्ह्यू बघा तुम्ही. या सनसेट पॉईंटमध्ये तुमचा भाऊ 09 मोठं ब्लॉगिंग करत असताना लोकेशन. तर आता आम्ही इथं थोडंसं फोटो सेशन वगैरे करून आता आणि जात आहोत आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे दंडोबा डोंगरवर. तर आता आपण गाडी वगैरे पार्क करून मग आपण जाणार दंडोबा त्या मंदिराचं दर्शन घ्यायला. तर आता आपण आलेलो त्या मंदिराजवळ. इथून आता दर्शन घेऊन मग जाणार. हा सर, हां हे मंदिराचा परिसर, ते मंदिर. अरे काय आत कुठं जायचं आहे? टॉर्च काय, कुठं जायचं आहे आत? इकडे गुफा, शेजारी एक गुफा लागते. त्या गुफाचं दर्शन दाखवतो मला, गुफा कशी आहे ती. असं काय जायचं, असं करणं. हां याद आहे किती गुफा. तर ती गुफा आहे कशी आहे. असं आहे, तर हे जे डोंगर तुम्ही बघायला आहे ते सगळं आहे चिरा इटाचा डोंगर. जे चिरा इटाचे इटा असतात ना, दगडापासून ते तयार करतात, त्याचं डोंगर आहे. हे बघा, हे चिरा इटाचा डोंगर आहे सगळा हा. आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे. शिवलिंग. तर मी आणि ऋषी सर आम्ही म्हटलं इथं आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करत आहोत. आता सगळं मंदिरचं वगैरे दर्शन घेऊन झालेलं आहे. आता सगळा व्ह्यू एक्सप्लोअर करणार. जरा हा व्ह्यू बघा कसा वाटतो तुम्हाला. तर ऋषी सर आणि मी आता व्ह्यू एन्जॉय करत फिरत आहोत, जागा एक्सप्लोअर करत. चला तर मग पुढं काय आहे, काय भेटते बघूया आपल्याला.
मी आता चढत आहे जे समोर ते हे ग्रिल लावलं असतात ना आपले हे जे सपोर्टसाठी त्या ग्रिलवरून मी चाललेलो आहोत. कसे जर शूट घे चला की पुढं हळू चला पडशीला बघा तुम्ही. आम्ही पडलो तर चालेल, आमचं SIC इन्शुरन्स बिन्शुरन्स आहे सगळं. तुम्ही काय रिस्क घेऊ नका. हे आमचे ऋषी सर सगळ्यांचे फोटो काढून देत आहेत. तर आता आम्ही सगळ्यांचे फोटो तिथं जे मेंबर होते तेवढ्या सगळ्यांचे फोटो वगैरे काढून दिलेले आहेत. म्हणजे हे भावानं मला सांगितलं इथे फोटो काढायचा आहे. म्हणजे ह्या भावाला मी तर रोज घेऊन जाणार जर व्हिडिओला, कारण काही कंटेंट मिळून देतो हो आपला भाऊ. हा नाही 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 खरं आहे, जे खरं आहे ते सांगालोय. तर भावाचा नेचर हा हेल्पलेस नेचर आहे. म्हणजे सगळ्यांना हेल्प करतोय असा नेचर आहे भावाचं. कॅरेक्टर एकदम भारी आहे. माझं काय तेवढं नाही सोडा, खरं भाऊ आपला लय भारी आहे. या भावानं मला कंटेंट मिळवून दिला, त्या भावाबद्दल मनापासून थँक्यू. आता आम्ही तर दोघं जण फिरताय, कपल टाईप फिरतो. आमच्या लाईफमध्ये का पोरी तर काय नाही आहे, तर आम्ही दोघं जण असंच फिरतो आता, हातात हात घालून गळ्यात टाकून असं. बरोबर आहे ना? सध्या सिंगलच आहे ना. आणि सिंगलच आहे दोघं पण आम्ही. इथे एक फोटो काढा सर माझा. हे घ्या. चाळीस काय बांधले काय 1940 जवळ चल. आता मी चाललेलो टॉपच्या व्ह्यूला. म्हणजे इथे एक पॉईंट केलेला आहे त्यांनी. हा पॉईंट, त्या पॉईंटवरून बघतो कसा व्हिडिओ, कसा काय व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो व्ह्यू. घाटचा व्ह्यू, तिथला जो घाट आहे त्याचा व्ह्यू गाडी सोबत जातो निवडतो. क्रॅश झाला. नाही क्रॅश झाला जेन्युइन नाही आता. चालू करायला लागणार आपल्याला. चालू करू म्हणता.
वाढवायला नसता एका पूर्ण ट्रॅक कव्हर झाला. पाय दंडोबा झालं आपलं दंडोबा हे बघून. तुम्हाला घाट पण दाखवला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. आणि आणखीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायचं विसरू नका. मी